कधी-कधी तर घरच्यांच्या एवढ्या अपेक्षासुद्धा नसतात, पण आपल्यालाच नवीन-नवीन रेसिपी बनवायची असतात. कशाला उगीच बाहेरचं खायचं, चला घरीच बनवते असं म्हणून आपणच ते बनवत असतो. तर चला मटर पनीर बनवूयात एकदम सोप्या पद्धतीने. कांदा उभा चिरून घ्यायचा आहे, तेलामध्ये परतून घ्यायचा, टोमॅटो टाकायचा, आलं लसूण टाकायचं आणि 5-6 काजू टाकायचे, त्याच्याबरोबरच परतून घ्यायचे. कलर चांगला यावा म्हणून मी याच्यामध्ये काश्मीरी मिरची टाकली आहे. एक तमालपत्र, मिरी, लवंग आणि हिरवी वेलची घेतली आहे. थोडंसं परतून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कढईमध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे, त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पनीरचे चौकोनी तुकडे करायचे आणि ते याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. म्हणजे शॅलो फ्राय करायचे आहेत. चांगले ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचे. हे करत असताना बाजूलाच ताजा मटार आहे तर तो पाण्यामध्ये एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे पटकन शिजतो. पनीर बाजूला काढून घ्यायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये जे वाटण आपण बनवलं आहे तर ते चांगलं परतून घ्यायचं. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अख्खे गरम मसाले टाकू शकता, पण मी वाटणामध्ये वाटून घेतलेले आहेत. हा मसाला चांगला परतून घ्यायचा. लाल मिरची पावडर, मीठ आणि गरम मसाला टाकायचा आहे. किचन किंग मसाला असेल तर अजून टेस्टी लागतं. ग्रेव्ही घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पनीर आणि मटार टाकायचं आहे. झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजू द्यायचं. जास्त वेळ लागत नाही. आणि जर हे वाटण तयार असेल तर ती 5 मिनटामध्ये मटर पनीर तयार होतं. चला मग आता तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू